सांगली जिल्ह्यातल्या जतमध्ये भाजपच्या उमेदवारीवरून भूमिपुत्रांना संधी मिळाली पाहिजे म्हणताच खळबळ उडाली। जत भाजपनं उमेदवारी चाचपणीसाठी बैठक बोलावली होती, परंतु बैठकीमध्ये वरिष्ठ नेत्यांसमोरच इच्छुक समर्थकांचा राडा। अर्थराज्य न्यूज मराठीसाठी कवठे महांकाळ प्रतिनिधी जगन्नाथ सकट। उमेदवार ठरवण्याचा किंवा आम्ही बोलल्यानंतर काय फरक होण्याचा हे तर काही विषय नाही। आपण फक्त शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख आणि सगळे एकत्र येऊन आपला मागच्या वेळी जो पराभव झाला ते सगळ्यात मी भोगलेला आहे। 30,000 मतं पडली, परंतु काय त्रास झाला हे मला माहिती आहे। पुन्हा पुन्हा हे होता कामा नये म्हणून आपण एकत्र आलेलो आहे। यावेळी आपण कितीही भांडलो, कितीही बोललो तर उमेदवारी देणारे वेगळे आहेत। उमेदवारी हे वरून जाहीर होणार आहे। ज्यावेळी उमेदवार जाहीर होईल आपण एक संघाने काम करायचं आहे, त्यासाठी आपण इथे एकत्र आलेलो आहे। आपले विचार भिन्न असतील तरी, मन जरी मतभिन्नता असेल तरी एक मनाने आपण ह्या विधानसभेला जायचं आहे। म्हणून तुम्ही सगळेजण भारतीय जनता पार्टीचे एक पायलट आहेत, तुम्ही कार्यकर्ते आहात। ही भूमिका लक्षात ठेवून कोणालाही उमेदवारी मिळाली तरी आपण एक संघाने काम करायचं आहे, ही भूमिका लक्षात ठेवा। कृपया कोणी या जागेचा दुरुपयोग करू नका।